संगीता मॅम, हे प्रमाण कमी का होत चाललंय? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? कारण तुम्ही सिनियर लॅक्टेशन कन्सल्टंट आहात आणि तुमच्याकडे अनेक माता येत असतील, काय सांगा? बेसिकली अवेअरनेस म्हणू शकतो की त्याचं महत्व अजूनही नवीन ज्या माता आहेत त्यांना तेवढं माहिती नाही. ते थोडं वेस्टर्नायझेशन आपण जो म्हणतो की तिकडे दिसतं बॉटलनी देतात आहेत बाळाला किंवा वरचं देत आहेत, त्यांना त्याचं इम्पॉर्टन्स की ब्रेस्ट फिडिंग मधनं बाळाला काय महत्वाच्या गोष्टी जाणार आहेत ते माहित नसतं. सेकंडली, आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज आपण ऑब्झर्व करतो की फक्त हजबंड वाईफ एका फॅमिलीमध्ये आहे, त्यांना लॅक ऑफ सपोर्ट जे म्हणतो, जो फॅमिली सपोर्ट मिळायला पाहिजे किंवा जो स्किल्ड हेल्थ केअर वर्कर्स त्यांचा सपोर्ट मिळत नाही इनिशियल डेज मध्ये. सपोज काही प्रॉब्लेम येते ब्रेस्ट फिडिंग करताना मदरला, तर ते सॉल्व्ह न झाल्यामुळे ते गिव्ह अप करतात की ठीक आहे आता पावडरचं दूध द्यावं लागेल कारण हा इश्यू येतोय. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत की सपोर्ट खूप महत्वाची गोष्ट आहे. इनफॅक्ट या वर्षीचं थीमच ते की प्रायोरिटाईज ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगला प्राधान्य आणि क्रिएट अ सस्टेनेबल सपोर्ट सिस्टम. सस्टेनेबल सपोर्ट सिस्टीम मदर आणि बेबीला मिळाली तर नक्कीच सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंग होऊ शकतं. ह्या गोष्टी असतात की मदर डिलिव्हर झाल्यानंतर ती सुद्धा हेल्पलेस असते, तिला कोणाचा सपोर्ट मिळाला तर ती सुरुवात करू शकते आणि सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंग करू शकते. पण याचे नेमके फायदे काय ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे.